नमस्कार, आपण पाहत आहात पुढाकार 24 तास समाचार, जनतेची बातमी जनतेसमोर. नमस्कार मित्रांनो, माझं नाव राधाकिसन रामभाऊ गुळवे, मुक्काम पोस्ट गोगलगाव, तालुका राहता, जिल्हा अहमदनगर. माझं गाव शिर्डीपासून एक 20 ते 25 किलोमीटरवर आहे आणि मी गेल्या 5 वर्षापासून विषमुक्त शेती करतो. याच्यामध्ये मी वेगवेगळ्या लोकांचा तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे. सुरुवातीला सुभाष पाळेकर गुरुजी असतील किंवा कनेरी मठ असेल किंवा ताराचंद बिलजी असेल किंवा वेगळ्या प्रकारचे विद्यापीठामध्ये किंवा KVKमध्ये होणारे जे प्रोग्राम आहे ऑर्गॅनिक फार्मिंगवरचे, ते सगळे प्रोग्राम अटेंड करून मी एक स्वतःचं मॉडेल तयार केलेलं आहे. आणि आज आपण बघू शकता की माझ्या पेरूच्या बागेत उभे आहोत आपण. पावसाळा संपल्यानंतर ह्या बागेची कटिंग मे महिन्यामध्ये केलेली होती. आता या ठिकाणी माल लागलेला आहे. यावर्षी खूप नगर जिल्ह्यामध्ये पाऊस झाल्यामुळं बराचसा माल गळालेला आहे, परंतु त्या मानाने माझ्याकडे भरपूर माल दिसतो. या ठिकाणी आपण बघू शकता खूप असा माल लागलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या बागेमध्ये जर आपण बघितलं तर कुठल्याही प्रकारचं तणनाशक वापरलेलं नाहीये. जे काय गवत आहे ते फक्त ग्रास कटरच्या सहाय्याने कट करून तीच टाकलं जातं. आणि एक प्रकारचं आच्छादन बघा, या ठिकाणी आच्छादन केलेलं आहे. बघा आच्छादन केलेलं आहे. तर बघा एकदम मऊ अशी माती या ठिकाणी तुम्हाला दिसू राहिलेली, हे आच्छादन केलेलं आहे बागेचं. यामुळे काय होतं, आपल्या मेन बेडला कुठेही तण दिसते नाही तुम्हाला, फक्त मोकळ्या जागेमध्ये थोडीफार तण आहेत, ते आपण ग्रास कटरनं त्याचं नियंत्रण करतो. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की विषमुक्त शेती करताना किंवा सेंद्रिय शेती करताना, जैविक शेती करताना आपल्या शेतामध्ये तणनाशक वापरता कामा नये. कारण तणनाशक आणि आज मोठ्या प्रमाणामध्ये ग्लायफोसेट असेल किंवा राऊंडअप सारखे जे तणनाशक वापरले जातात शेतामध्ये, यांनी खूप मोठ्या प्रमाणात कॅन्सर व्हायला लोकांना. त्याच्यामुळं जमिनीतले जे गांडूळ आहेत, जे जीवाणू आहेत, ते पण मरतात. आणि मग शेतकरी काय करतो, दरवेळेस तणनाशक मारतो आणि दरवेळेस खतं टाकतो. ही सायकल कुठं जर थांबवायची असेल तर आपल्याला गो आधारित शेती, आपल्या जी भारताची जी गाय आहे, म्हणजे देशी गाय आपण ज्याला म्हणतो, गावरान गाय म्हणा, देशी गाय म्हणा, याच्यात 54 प्रकारच्या जाती येतात. बरेच लोक विचारतात की गावरान गाय म्हणजे फक्त पंढरपुरीच का किंवा डांगी का, साहिवाल का. तर आपल्याकडे 54 प्रकार जाती होत्या. आपल्या भागात जी गाय उपलब्ध असेल, देशी गाय, त्या गायीच्या शेणगोमूत्राचा वापर करून आपण आपली शेती या ठिकाणी विषमुक्त करू शकतो. कुठल्याही प्रकारचं रासायनिक खत न टाकता ही शेती मी 5 वर्षापासून करत आहे. आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी असं आवाहन करतो, कुणी माझ्या शेतामध्ये यावं, माझ्या झाडाचं पान, माझ्या शेतातली माती, शेतातलं फळ घ्यावं. भारतात नाही तर इंटरनॅशनल लेवलला ज्या लॅब तपासतात त्या लॅबमध्ये याचं सॅम्पल तपासायच्या, म्हणजे कुठलंही केमिकल, तणनाशक, कुठलं इरेडीपी सापडली तर आपण सांगाल ती शिक्षा भोगायला तयार. इतपर्यंत मी इतकं विषमुक्त या ठिकाणी 5 वर्षापासून करत आहे, फक्त देशी गायवरती. मी सांगण्याचा एवढा काही ना का प्रयत्न करतोय, कारण आज लोकांकडे असं वाटतं की बाबा वेगळ्या DP शिवाय शेती होऊ शकत नाही. पण हे साफ चुकीचं आहे. आपले आजोबा, खापर पंजोबा फक्त देशी गाय आधारित शेती करत होते. आता आपल्याकडे विद्यापीठ आले आणि विद्यापीठाच्या मार्फत आपल्याकडे रासायनिक खत आपल्या घरात आले. तर आज मी या चॅनलच्या मार्फत तुम्हाला सांगू इच्छितो की देशी गाय आधारित शेती जर केली तुम्ही तर विषमुक्त अन्न आपल्या कुटुंबाला, आपल्याकडून खाणाऱ्या लोकांना पण मिळू शकतं. मी गेल्या 5 वर्षापासून प्रयत्न करतो. माझ्याबरोबर जे काही शेतकरी जोडले गेलेले आहेत ते शेतकरी पण माझ्याप्रमाणे शेती करतात. आम्ही सगळं सामान एकत्र येऊन सगळा पिकवलेला माल एकत्र पॅकिंग करतो, मुंबईमध्ये सोसायटीमध्ये विकतो. त्याला रेट पण चांगला भेटतो आणि खाणारा ग्राहक पण समाधानी आहे. आणि खाणारे ग्राहकांच्या घरातला दवाखाना सुद्धा बंद झालेला आहे, हे त्यांचा फीडबॅक आम्हाला मिळत आहे. त्यामुळे आमचा काम करण्याचा उत्साह आता अजून वाढत आहे. दरवर्षी, दरवेळेस, दर महिन्याला आमचे कस्टमर वाढतच चाललेले आहेत. आज मुंबईमध्ये आम्ही दर शुक्रवारी आमची गाडी जाते, साधारणतः 2 टन, 1.5 टन, 2.5 टनापर्यंत गाडीत माल असतो. आम्ही सोसायटीमध्ये माल खाली करून शनिवारी घरी येतो. आणि
आमचे जे ग्राहक आहे ते खूप समाधानी ग्राहक आहे. आमचे सगळे व्यवहार हे ऑनलाईन चालतात. कुठेही कुणी पैसे कॅश रुपये देत नाही. कोणी आजपर्यंत आमचा अन्नाचा एकही रुपया बुडवलेला नाहीये. आणि शेतकरी म्हणून ज्यावेळेस आम्ही मुंबईमध्ये जातो त्यावेळेस आम्हाला शेतकरी दादा या नावाने हाक मारली जाते. आमचे अन्नदाता आले या नावाने हाक मारली जाते. आमचा जो आदर सन्मान केला जातो. मी 5 वर्षापासून विषमुक्त शेती करतो. त्याच्या अगोदर माझा असा आदर सत्कार कधी कुणी केला नाही, कारण रासायनिक शेतीमध्ये असा आदर सत्कार मिळतच नाहीये. रासायनिक शेतीतले लोक आत्महत्या करत आहे. मी सांगतो या चॅनलच्या मार्फतून, जर विषमुक्त शेती केली, कमी खर्ची शेती केली तर आपल्या होणारा जो उत्पन्नाचा खर्च आहे तो कमी होईल आणि आपलं उत्पन्न वाढेल. ह्या बागेमध्ये मागच्या वर्षी मी 3.5 लाख रुपये उत्पन्न घेतलं, पण या 3.5 लाख उत्पन्नामध्ये फक्त मला 20 ते 25 हजार रुपये माझा फक्त खर्च आलेला आहे. म्हणजे जे काय गुळ लागतो, जे काय आम्ही निविष्ठा तयार करतो घरी, त्याचा खर्च झालेला आहे आणि मॅनपॉवरचा खर्च झालेला आहे. इथं रासायनिक खतासाठी किंवा सेंद्रिय खतासाठी 1 रुपयाचा खर्च आलेला नाहीये. कारण जी गाय पाळतो त्या गायीचं शेणगोमूत्र शेतात टाकतो, तिचं दूध तूप घरी मुलांना आम्ही कुटुंबाला खातो. त्यामुळं आजारी पडण्याचा पण विषय अजिबात राहत नाही. माझ्या शेतामध्ये मी जास्तीत जास्त गावरान व्हरायटी लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही आपण देशी पपई बघू शकतो. या पेरूमध्ये हे आंतरपीक घेतलेलं आहे. काही ठिकाणी शेवगा पण आंतरपीक लावलेला आहे. तर ही जी देशी पपई आहे या ठिकाणी बघा, आपण फळांची संख्या बघू शकता. खाली आच्छादन केलेलं आहे. आता ह्या बागेचं कटिंग झालेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं, माझ्याकडे ही 1.5 एकर पेरूची बाग आहे. ह्या 1.5 एकर पेरूच्या बागेचे मी 4 भाग केलेले आहेत. म्हणजे वर्षभर माझा पेरू मी मुंबईच्या लोकांना खाऊ घालू शकतो. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, तिकडच्या बागेत फळ लागलेली होती. या बागेचं कटिंग आता झालेलं आहे. आज आमुष्याचं कटिंग झालेलं आहे. आता हा माग माझा साधारणतः फेब्रुवारीपासून चालू होईल आणि तो बाग अजून 15 दिवसांनी चालू होईल. म्हणजे माझ्याकडे वर्षभर फळं तुम्हाला खायला मिळतात. याचं काय कारण आहे की शेतकरी काय करतो, वन टाइम बाग पकडतो आणि वन टाइम सगळं मार्केटला माल नेऊन व्यापाऱ्याकडे अगदी तोडक्या मोडक्या भावात विकून मोकळा होतो. त्याला उत्पन्न पण मिळत नाही. तर जर थोडं प्लॅनिंग केलं की बुवा ग्राहकाची डिमांड कशी, त्या डिमांडनुसार सप्लाय जर दिला तर त्या ठिकाणी आपल्या मालाला योग्य दर पण भेटतो आणि आपल्याला त्याचे 2 पैसे आपल्याला मिळतात पण. तर म्हणून आम्ही काय केलं की या पेरूच्या बागेचे 4 भाग केलेले आहेत. 4 भागामध्ये एक भाग 2 महिन्याच्या गॅपनी कटिंग करतो, दुसरा भाग 2 महिन्याच्या गॅपनी कटिंग करतो. यामुळे आम्हाला वर्षभर मुंबईला पेरू सप्लाय करता येतो. आणि पपई सुद्धा बघू जाता, या ठिकाणी पपई लावलेली आहे. तिकडे संत्रा मोसंबीचा बाग केला, त्याच्यामध्ये पण छोटी पपई आहे. म्हणजे ही पपई संपल्यानंतर तिकडची पपई चालू होणार आहे. म्हणजे ही सायकल बसवण्याचा आम्ही प्रयत्न केला. ह्या 5 वर्षामध्ये आम्हाला काय शिकायला मिळालं या शेतीमध्ये की सायकल असली पाहिजे. वन टाइम माल काढला, एकदा इकला की संपलं, तर अशानं आपल्याला ग्राहक मिळणार नाही. पेरूच्या बागेमध्ये शेवगा लावलेला आहे, पपई लावलेली आहे. शेवगा लावण्याचा उद्देश काय आहे की शेवगा हा थोडा सेन्सिटिव्ह असतो. आपल्या बागेमध्ये कुठला जर मोठा व्हायरस येणार असेल तर आपल्याला शेवग्याच्या लक्षणावरून आपल्याला कळतं की आपल्या बागेमध्ये काहीतरी आता मोठा आजार येणार आहे. तर हा शेवगा लावल्यानंतर याच्यापासून मिळणारं उत्पन्न महत्वाचं नाहीये, तर बागेमध्ये काही सिम्पटम देण्याचं काम किंवा आपल्याला काही इंडिकेटर देण्याचं काम हा शेवगा करत असतो. म्हणून हे आंतरपीक म्हणून लावणं गरजेचं आहे. आपण बघू शकता या ठिकाणी झेंडू लावलेला आहे. पेरूच्या बागेमध्ये झेंडू लावलेला आहे. खूप मोठ्या प्रमाणात झेंडू दिसतो तुम्हाला या ठिकाणी. याचं काय कारण आहे तर हा जो झेंडू आहे तो या झेंडूच्या मुळीवर जो अल्फामिथ्रिन नावाचा जो घटक असतो त्याच्यामुळे काय होतं की निमोटेड सारखा जो आजार आहे, म्हणजे मुळकूज आपण ज्याला मराठी म्हणतो, पेरूच्या झाडावरती जी मुळकूज ती न येऊन देण्याचं काम हा झेंडू करतो. म्हणून आपण बघतो आम्ही प्रत्येक झाडापाशी झेंडू लावलेला आहे. हा देशी झेंडू, याला काशी झेंडू असं म्हटलं जातं. याचे फुलं खूप छोटे असतात, फार मोठे नसतात, परंतु या झेंडूचे आयुर्वेदिक महत्व खूप आहे शेतीमध्ये. तर हा एक झेंडूचा प्रकार आपण या ठिकाणी लावलेला आहे, कारण मुळकूज थांबवणं. बघा या ठिकाणी तुळस, संत्रीचं झाड आहे, झेंडू आहे, पपई आहे, परत तुळस आहे, संत्रीचं झाड आहे. हे सगळं मिश्र पीक लावण्याचा उद्देश काय आहे तर तुळशीमुळे सगळ्यात जास्त मधमाशा आकर्षित होतात आणि त्या मधमाशा तिथं आल्यामुळं आपल्या फळाची क्वालिटी पण सुधारते. झेंडूवरती मोठ्या प्रमाणात मधमाशा आकर्षित होतात, त्यामुळं फळामध्ये जी क्वालिटी तयार होते ती रासायनिक शेतीपेक्षा इथल्या फळाची क्वालिटी उत्तम तयार होते. त्यामुळे इथल्या फळाची जी मागणी आहे आमच्या शहरामध्ये ती दिवसेंदिवस वाढतच चाललेली. विषमुक्त शेती करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला काय लागतं तर देशी गाईचं शेण गोमूत्र, गूळ लागतो, दही लागतं आणि त्यापासून आम्ही जीवामृत बनवतो. त्याला आम्ही सजीव जल पण म्हणतो, जीवामृत पण म्हणतो. तर आपण बघू शकता या ठिकाणी या टाकीमध्ये शेण गोमूत्राचं मिश्रण केलेलं आहे, दही टाकलेलं आहे, गूळ टाकलेला आहे. तर आता हे जे मिश्रण आहे आम्ही ड्रीप मार्गे STPच्या वेंचूरच्या मार्गे हे ड्रीप मार्फत हे पिकांना सोडतो. फक्त एवढाच खर्च आम्ही खतासाठी करतो. या ठिकाणी आपण बघू शकता हे एक जीवामृत झालेलं आहे. हा दुसरा एक सजीव जलचा प्रकार. बघा याच्यामध्ये गूळ सगळ्यात महत्वाचा आहे की कुठली किण्वन प्रक्रिया होण्यासाठी गूळ असतो. आणि तुम्हाला मी शेण पण दाखवतो, शेणाचं गाठोडं पण दाखवतो. या ठिकाणी बघा आपल्या
जीवामृत तयार करत असताना शेण लागतं आणि मग जे शेण ते ड्रीपमधून आपल्या शेतात जाऊ शकतं, ड्रीप चोकअप होऊ शकतो. मग तो चोकअप होऊ नये म्हणून आपण शॉर्टकट काय मार्ग काढला, आपल्या जुन्या साड्या असतात चांगल्या, त्या साडीची खोळ बनवली, त्याच्यामध्ये ते शेण भरलेलं बघा, याच्यामध्ये शेण आहे बघा, मी उचलून दाखवते शेण आहे. आपल्याला या शेणाचा अंश 5 दिवसामध्ये सगळा पाण्यामध्ये उतारला जातो. त्यामुळं आपल्याला हे ड्रीप जेव्हा आपण ड्रीपमधून सोडतो तेव्हा कुठल्या प्रकारचे शेणाचे जे कण आहेत ते ड्रीपमध्ये अडकत नाही, आपलं ड्रीप चोकअप होत नाही. सिंपल फिल्टर आहे. आज मार्केटमध्ये 50,000ला पण फिल्टर भेटतं. मग मला सांगा, गरीब शेतकरी 50 फिल्टर घेऊ शकतो का? नाही घेऊ शकत. मग त्याने काय करायचं, टाकीमध्ये अशा प्रकारच्या साडीचा वापर करून याच्यामध्ये शेण भरायचं आणि बाकीचे आयटम याच्यामध्ये सोबत गोमूत्र असेल, गुळ असेल त्याच्यात टाकायचं. त्यापासून तयार होणारे जे जीवामृत आहे आपण ते ड्रीपमधून, याचं फक्त काम एकच आहे की दर सकाळ संध्याकाळ 2 टाइम तुम्हाला हे क्लॉकवाईज फिरवायचं आहे, घड्याळाच्या काट्या दिशेने फिरवायचं आहे. 1-2 मिनिटं फिरवलं, सोडून दिलं, झाकून ठेवलं, त्याच्यावरती पोतळ टाकलं, एवढं सोपं काम आहे याच्यामध्ये. आणि तुम्ही दर आठवड्यातून एकदा किंवा 2दा हे साधारणतः एकरी 200 लिटर एका एकराला सोडू शकता. एवढाच खर्च या ठिकाणी याचा आहे, बाकी काही खर्च नाही. हे संपूर्ण टाकी बनवण्याचा खर्च घरच्या गाईचं दही असल्यामुळे तो खर्च हिशोबात पकडत नाही. फक्त गुळ लागतो, 40 रुपयाचा गुळ वागाळता हे विरजण बनवण्यासाठी 40 रुपयाचा एवढा खर्च आलेला आहे. आणि आपण रासायनिक शेतीमध्ये 1200 रुपये 1300 रुपये डीपीची गुण टाकतो. मला सांगा, 40 रुपये खर्च जास्त आहे का 1200 रुपये जास्त आहे? तर याचा सगळ्यात खर्च कमी. म्हणून विषमुक्त शेती करत असताना जर आपण गाईच्या गायचा वापर केला तर आपलं उत्पादन खर्च पण 100% कमी होतो. 100% कमी होतो. मी 100% सुद्धा आवर्जून वापरतो. 40 रुपये आणि 1300 रुपये, तुम्ही सांगा किती रेशो मोठा बदल आहे. आता आपण माझ्या ऊसाच्या शेतामध्ये उभे आहोत. आपल्या समोर जो ऊस आहे हा 419 व्हरायटीचा देशी ऊस आहे. हा 265 किंवा इतर कुठलाही हायब्रिड ऊस नाहीये, हा देशी ऊस आहे. हा ऊस आज कंप्लीट 23 मार्चची लागवड आहे. या ऊसाला आज 8 महिने पूर्ण होऊन 9व्या महिन्यात आहे. तुम्ही आपण बघू शकता ऊसाची जाडी, ऊसाची कांडीची साईज बघू शकता. बघा या ठिकाणी ऊस कसा आहे, बघा ऊसाची जाडी बघा. या ऊसाचं शास्त्र एकच आहे. या ऊसाला 1 रुपयाचं रासायनिक खत न वापरता फक्त गोपालभाई सुतार यांची जी गिर गोशाळा आहे गुजरातमध्ये अहमदाबादला, बन्सी गिर गोशाळा, त्या गोशाळेने एक गोकुपा अमृत नावाचं एक कल्चर तयार केलं. त्या कल्चरमध्ये 62 प्रकारचे जीवाणू आहे. ती जीवाणूंची पूर्ण ट्रायल ह्या प्लॉटमध्ये घेण्यात आलेली आहे आणि 100% ते प्रोडक्ट फुकाट आहे. ते प्रोडक्ट तयार करण्यासाठी 200 लिटर टाकीचा खर्च, फक्त 2 लिटर गावरान गाईचं ताक आणि 2 किलो गुळ. 100 रुपयाच्या पुढे खर्च नाहीये. पूर्ण 100 रुपयाच्या टाकीमध्ये तुम्ही 1 एकराचं विरजण तयार होतं आणि दर पाण्याला तुम्ही 15 दिवसाला तुम्ही शेतात सोडू शकता. पूर्ण ऊस त्याच्यावरती आहे. या ऊसाला मी आजपर्यंत जीवामृत पण दिलेलं नाहीये, कुठला शेणखत पण टाकलेलं नाहीये, फक्त गोकुपा अमृत. तर मी गोपालभाई सुतार यांचं गोकुपा अमृत जे आहे ते सगळ्यांनी शेतकऱ्यांनी वापरावे. ते मोफत आहे. ते माझ्याकडून तुम्ही त्याचं विरजण घेऊन जाऊ शकता आणि घरी मल्टिप्लाय करून आपल्या शेतात वापरू शकता. पेरूच्या बागेमध्ये जी फळमाशी त्रास देत असते त्या फळमाशीला कुठल्याही प्रकारचा फवारा किंवा कुठलंही औषध काम करत नाही. त्यासाठी एक प्रकारचं हे ट्रॅप भेटतो. हा ट्रॅप आपल्या शेतात लावल्यानंतर पिवळा असल्यामुळे काय होतं, या पिवळ्या रंगामुळं ती जी फळमाशी ती अट्रॅक्ट होते. या ट्रॅपला या ठिकाणी एक छिद्र आहे, या होलमधून ती आतमध्ये जाते. याच्या आतमध्ये एक लूर लावलेली आहे, याला शेतकरी भाषेत स्वतः चॉकलेट म्हणलं जातं. या लूरच्या वासामुळं तिला एक प्रकारचा गंध आहे, त्या गंधामुळं फळमाशी अट्रॅक्ट होते आणि ह्या ट्रॅपमध्ये आल्यानंतर त्या फळमाशी इथं अडकली जाते आणि इथं मरते ती. त्यामुळे आपलं नॅचरल पद्धतीनं कीड नियंत्रण होऊ शकतं. हा एक वापर आपण आपल्या शेतामध्ये करू शकतो. या ट्रॅपचा खर्च 35 रुपये, म्हणजे साधारणतः एकरी. आता तुम्ही म्हणशान पेरूचं बाग तिकडं आहे, ट्रॅप इथं का लावला? कारण आपली माशीतून इकडे आली पाहिजे. आपण जर हा ट्रॅप बागेत लावला तर माशा सगळ्या कुठं जमा होणार, बागेत. आणि त्या आल्यानंतर त्या फळाला काय करणार, डंक मारणार. डंक मारला का फळामध्ये आळे तयार होणार. त्याच्याऐवजी हे ट्रॅप आपण कुठे लावले, शेताच्या कडेने लावलेले आहेत, म्हणजे माशा सगळ्या इकडे येतात. बघा या ठिकाणी देशी किळी आहे, इलायची किळी. ही किळी आकाराने खूप छोटी असते पण खायला खूप चवदार असते. आणि ती जर कधी गावरान गाईच्या शेणाच्या गौरीपासून धूर देऊन भट्टी लावून जर पिकवली तर इतकी चव अप्रतिम असते. हिला खाणारा जो माणूस एकदा ही जर केळी खाल्ली दुसरी केळी खाऊ शकत नाही, इथपर्यंत या केळीचं वैशिष्ट्य आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता रताळं लावलेलं आहे खाली, एक प्रकारचं आच्छादन पण झालेलं आहे. आता आपण माझ्या शेतामध्ये उभे इथं 20 गुंठे शेती माझी, म्हणजे अर्धा एकर आपण ज्याला म्हणतो. आता लिंबुणीचा बाग आहे, पपई आहे. कनेरी मठामध्ये जे 1 एकराचं मॉडेल होतं की 1 एकराच्या शेतीमध्ये एक कुटुंब कसं जगू शकतं, तर त्यांनी ते मॉडेल केलं होतं. 3-4 वर्षापूर्वी मी कनेरी मठामध्ये ज्यावेळेस सेंद्रिय शेतीच्या प्रशिक्षणाला गेलो, मी त्यांचं मॉडेल बघितलं आणि ते मॉडेल बघितल्यानंतर मला असं वाटलं की हे मॉडेल आपल्याकडे पण व्हायला पाहिजे.
म्हणून मी ते मॉडेल माझ्याकडे केलं. तुम्ही बघू शकता या ठिकाणी अंजीर आहे, पपई आहे, चिक्कू आहे, इकडं केळी आहे, नारळ पण आहे, त्यानंतर मध्ये रताळ पण आहे, लिंबुनी आहे, लिंबू पण आहे या ठिकाणी. त्यानंतर इकडे गायांसाठी घास पण आहे. बघा इकडे गायांसाठी घास पण केलेला आहे. इथं बघा जांभूळ पण आहे, गवती चहा आहे, हळद लावलेली आहे. त्यानंतर आपण बघू शकतो इकडं आंबा आहे. त्यानंतर इकडून बघा आता ते मी लोखंडी स्ट्रक्चर केलंय, तर त्याच्यावर द्राक्ष पण अननस आहे. म्हणजे जेवढं शक्य आहे तेवढं शेवग्याची झाडं लावलेली आहेत. इथं काही भाजीपाला, आता काही प्लांटेशन इथं भाजीपाला केलेला आहे घरच्यासाठी. विषमुक्त पपई, देशी पपई, खायला एकदम चवदार आणि हिचा भावही खूप मिळतो शहरामध्ये. हायब्रिड वाहनापेक्षा देशी पपई खायला ग्राहकांची मागणी पण खूप आहे. देशी भाजीपाल्याची ही परस बाग आहे. घरच्या पुरता भाजीपाला सहज निघतो या ठिकाणी. वांग, पालक, मेथी फॉर्म्युले बनवलेले आहेत. आपण बघू शकता या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्म्युले बनवलेले आहेत. तसं निंबोळी अर्क असेल, कच्च्या लिंबोळ्या कुटून गुळामध्ये सोडायला घातल्यानंतर त्यापासून निंबोळी अर्क तयार होतं. वेगवेगळ्या प्रकारचे एन्झाईम असेल, पपईपासून बनवलेला असेल, लिंबापासून बनवलेला असेल, त्यानंतर चिंचापासून बनवलेला असेल, कारल्यापासून सगळे वेगवेगळ्या प्रकारचे एन्झाईम या ठिकाणी बनवलेले आहेत. त्यानंतर शेतीसाठी लागणारे कीटकनाशक दशपर्णी अर्क, बघा त्या ड्रम मध्ये आपण दशपर्णी अर्क बनवून ठेवलेलं आहे. शेतीसाठी लागण तेवढा गोमूत्र जे आपल्या देशी गाई आहेत त्या देशी गाईचं गोमूत्र या ठिकाणी स्टोअर केलेलं आहे. बेलाच्या फळापासून बनवलेलं जे बिलो रसायन असेल, ज्याने पोटॅशची निर्मिती केली जाते, ते या ठिकाणी आपण बघू शकतो. हे वेगळ्या प्रकारचे फॉर्म्युले नैसर्गिक शेतीमध्ये तुम्हाला विकत आणायची काही गरज नाही. आपल्या अवतीभोवतीचे साधन सामग्री उपलब्ध आहे, त्यापासून आपण वेगळ्या प्रकारचे फॉर्म्युले आपण या ठिकाणी बनवू शकतो. बघा या ठिकाणी किती फॉर्म्युले बनवलेले बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 ते 18 फॉर्म्युले या ठिकाणी रेडी आहेत. ते सगळे फॉर्म्युले आपण आपल्या शेतामध्ये वापरू शकतो. हे बनवण्यासाठी फक्त आपल्याला गुळ आणि रॉ मटेरियल या ठिकाणी बघा. पेरू, माझ्या शेतातला जो पेरू आहे, मागच्या वर्षी जो पेरू होता, तो पेरूचं मी एन्झाईम तयार केलेलं आहे बघा. फक्त गुळ आणि पेरू हे कुजायला घातलं 3 महिने, यापासून छान एन्झाईम तयार झालं. याचे जर स्प्रे केले पिकावरती तर फळाची साईज पण चांगली वाढते. म्हणजे आपल्याला बाहेरून विकत आणायची मायक्रोन्यूट्रिएंट वगैरे विकत आणायची काही गरज तिथं पडत नाही आपल्याला. देशी गायचं संगोपन केलं जातं. आज ही गाय जी आहे ही गाय मला सांभाळते, मीला सांभाळत नाहीये, कारण इथे शेणगोमूत्रावर शेती केल्यामुळं हिचं दूध तूप खाऊन आज माझं कुटुंब निरोगी जगतंय. म्हणून मी ह्या गायीला असं म्हणतो की गोमाता आहे. ह्या गोमातेमुळे आज माझं जे काय चाललंय, की जी माझी कुटुंबाची भरभराटी चालली ती या गोमातेमुळे चाललेली आहे. खूप छान असं त्यांना आम्ही सांभाळतोय. आणि या ठिकाणी ही जी खिलार गाय आहे खूप मवाळ आहे. लोक म्हणतात की बाबा गाया खूप तकलीफ देतात बघा. या ठिकाणी खूप असं त्या गायीला जर पहिल्यापासून जर प्रेम लावलं तर ती जी गाय आहे ती काही करत नाही आपल्याला. लोक बोलतात की बाबा गाय दूध काढून देत नाहीये किंवा ती जवळ येऊन देत नाही माणसाला. बघा या ठिकाणी खूप प्रेमळ अशी गाय आम्ही या ठिकाणी बनवलेली आहे. फक्त एकच आहे, आपल्याला पहिल्यापासून माया देण्याची गरज आहे. आपण बघू शकता या ठिकाणी ही वैदिक आटा चक्की आहे. या गिरणीमधून निघालेलं जे पीठ आहे हे थंड असतं. पिठामधले जे काही सत्व आहे ते अजिबात मरत नाही. कारण ह्या गिरणीसाठी जो वापरलेला दगड आहे तो कुरुंद नावाचा राजस्थानमधला दगड वापरलेला आहे. बघा आपण या ठिकाणी बघू शकता एक एक्स्ट्रा दगड आणून ठेवलेला आपण या दगडाचा वापर केला जातो. या गिरण्याचे दोन जाती असतात. त्या जात्यापैकी एक जात हे फिक्स असतं, फक्त एक जातं फिरतं. ह्या जात्याला बाकीच्या गिरणीसारखं प्रेस करण्यासाठी ऍडजस्टमेंट करण्यासारखं काहीच नाही. ज्या पद्धतीने आपली आजी पूर्वी जात्यावर दळत होती त्या पद्धतीने याचं पीठ दळलं जातं. फक्त फरक काय केला, आपण याला मोटर टाकलेली. याला फक्त आपण काय केलेलं आहे, मोटर बसवलेली आहे आणि पुलिसाने फिरवतो. आरपीएम कमी केलेले पुल्या वाढवून, त्याच्यामुळे थंड पीठ येतं. त्या पिठाचा पॅकिंग करून आम्ही मुंबईला पाठवतो. या व्यतिरिक्त आपण लाकडी घाणा लावलेला आहे. आपण बघू शकता या ठिकाणी लाकडी घाणा, त्याच्यावरच शेंगदाणा, करडई, तीळ, जवस, खोबरं, खुरसणी सारखे तेल आम्ही काढतो. शुद्ध असं तेल, म्हणजे गेल्या 5 वर्षापासून शुद्ध असं तेल आम्ही तयार करतो. घरी पण खातो, आमच्या ग्राहकांना पण देतो. त्याचे पण खूप छान फीडबॅक आमच्या ग्राहकांचे आहे की त्यांचं आरोग्य खूप सुधारलेलं आहे. त्या घाण्याचा तेल खाण्याचा उद्देश एवढाच आहे की आपल्याकडं रिफाईंड तेल खाल्ल्यामुळे आज जे मोठमोठे आजार हो राहिलेले आहेत ते आजार ह्या तेलामुळे थांबलेले आहेत. तर मी घाण्याचे तेल ज्यांना शक्य आहे. आता बघा आपल्या सरकारने एक नवीन घोषणा केली, व्होकल फॉर लोकल.
तर मी माझा छोटासा प्रयत्न केलेला आहे, एक घाणा लावलेला आहे, गिरण लावलेली आहे, डाळ मिल पण लावली, पण ती दुसऱ्या ठिकाणी लावलेली आहे. तर आज आमच्या ग्रुप मार्फत आम्ही तेल तयार करतो, तूप तयार करतो, डाळ तयार करतो आणि शहरामध्ये विकतो. एक रोजगार निर्मिती करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मी सगळ्यांना विनंती करतो की आपल्या खेडेगावामध्ये अशा प्रकारचे घाणे लावा आणि सगळ्यांना ते तेल खायला द्या, जेणेकरून सगळ्यांचं आरोग्य पण सुधारेल. हा जो माल आहे शहरात जातो, याला इतर मार्केटपेक्षा भाव पण चांगला भेटतो. ही शेती करत असताना माझ्या एक लक्षात आलं की शेतकरी जर पण स्वतःला सुधारायचे असेल तर शेतकऱ्यांनी विषमुक्त शेती करून आपल्या मालाची किंमत आपण ठरवली पाहिजे. आज होतंय काय, शेतकरी माल पिकवतो, मार्केटला नेतो, फक्त शेतकरी वगळता सगळ्या कंपन्या आपल्या मालाचा भाव ठरवतात. मग ते 50 पैसे चॉकलेट का असणार, फक्त शेतकरी एकमेव असा की त्याला त्याच्या मालाचा भाव ठरवायचा अधिकार नाही. पण मी या सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून, विषमुक्त शेतीच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना सांगतो की आपल्या मालाचा भाव ठरवायचा अधिकार आपल्याला आहे. कारण हा विषमुक्त माल जेव्हा ग्राहक खातो तर त्यावेळेस तो त्याची किंमत करत नाही. यामुळे झालं काय, अर्थकारण शेतकऱ्याच्या घरातलं पण सुधरू शकतं. आज ग्रुपच्या मार्फत मी जेव्हा मुंबईला माल विकतो तर माझ्या ग्रुपच्या शेतकऱ्यांचं पण आज आर्थिक परिस्थिती सुधारलेली आहे आणि माझ्या कुटुंबाची पण आर्थिक परिस्थिती सुधारलेली आहे. आपण बघितलं असेल या ठिकाणी की शेती बरोबर एवढं मोठं मी पॅकिंग हाऊस बांधलेलं आहे. कुठल्याही सरकारी मदतीशिवाय मी एवढं सगळं करू शकलो. तो घाण्यासाठी मी कुठल्याही बँकेचं कर्ज घेतलं नाही, गिरणीसाठी घेतलं नाही, दाळमीसाठी घेतलेलं नाही. फक्त आणि फक्त मुंबईच्या लोकांना जो विषमुक्त माल देतोय त्याचा चांगला भाव मिळतोय आणि त्या पैशावर मी हे सगळं उभं करू शकलेलो आहे. तर माझं आव्हान आहे सगळ्या शेतकऱ्यांना, तुम्ही विषमुक्त माल पिकवा आणि चांगल्या भावाने विका. आपल्या मालाला खूप डिमांड आहे, पण ग्राहकाकडे जाताना तो माल विषमुक्तच केला पाहिजे ही खात्री असेल समोरच्या ग्राहकाला, तर तुम्हाला कुणीही भाव करणार नाही. प्रगतिशील शेतकऱ्यांची यशोगाथा या कार्यक्रमात आज आपण भेटणार आहोत अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुका येथील गोगलगाव गावातील राधाकिसन गुळवे आणि त्यांच्या परिवाराला. नमस्कार सर, आपलं नाव सांगा पूर्ण. माझं नाव राधाकिसन रामभाऊ गुळवे. माझ्या गावाचं नाव आहे गोगलगाव,
तालुका राहता, जिल्हा अहमदनगर. मी शिर्डीपासून साधारणतः 20 किलोमीटरवर राहिला आहे आणि मी गेली 5 वर्षापासून विषमुक्त शेती करतो. यामध्ये झिरो बजेट, नैसर्गिक, जैविक सर्व शेतीचं मी ट्रेनिंग घेतलेलं आहे. वेगवेगळ्या शिबिराला जाऊन शेती संदर्भात जी काय माहिती आहे ती मी आत्मसात केली आहे आणि त्याचा पुरेपूर वापर मी माझ्या शेतामध्ये 5 वर्षापासून करत आहे. सर हे सेंद्रिय शेती जे तुम्ही करत आहात तर ते करत असताना तुम्हाला काय काय अडचणी आल्या? सर्वात पहिलं की ज्यावेळेस मी ही शेती करण्याचा निर्णय घेतला, तो हा निर्णय का घेतला? तर माझ्या घरातील जे आजी आजोबा आहे ते खूप मोठ्या आजाराने, कॅन्सरसारख्या आजाराने ज्यावेळेस ते पीडित झाले आणि त्यांचा मृत्यू झाला, तर मी अभ्यास केला की याच्या मागचं कारण काय, की एवढं वारकरी कुटुंबातील असतानासुद्धा अशा प्रकारचं आपल्या कुटुंबावरती आघात का झाला. मी थोडा अभ्यास केल्यानंतर मला कळलं की याच्या मागं ही रासायनिक शेती आणि ही कीटकनाशकं, कारण आज खूप मोठं षडयंत्र चाललं आहे इंटरनॅशनल लेवलला. त्याच्यानंतर हे तणनाशकं असतील ग्लायफोसेटसारखे, तर याच्यामुळं आज आपलं आरोग्य धोक्यात आलेलं आहे. आणि ज्यावेळेस मी सुरुवात केली तर मला सर्वात अगोदर हे सेंद्रिय शेती करायची कशी किंवा विषमुक्त शेती करायची कशी, अन्न खायचं कसं, तर मी सर्वात पहिलं छोट्याशा शेतापासून 20 गुंठ्यापासून स्वतःच्या शेतामध्ये मी फक्त देशी गाय आधारित शेती चालू केली. सुरुवातीला अडचणी खूप होत्या, नेमकं करायचं काय माहीत काय नव्हतं, परंतु की सुभाष पाळेकर सरांचं शिबिर ऐकायला भेटलं मला कोपरगाव येथे आणि त्याच्यानंतर मी विषमुक्त शेतीला सुरुवात केली. सगळ्यात पहिलं मी माझ्याकडचे जर्सी गाय असल्या त्या विकून टाकल्या आणि देशी गाय मी आपल्या घरी आणल्या आणि त्याचा शेणगोमूत्राचा वापर करून मी शेती चालू केली. ट्रेनिंगमध्ये आम्हाला सहजीवन, आच्छादन किंवा घनजीवामृत, बीजामृत हे सगळं आम्हाला शिकायला मिळालं. पण यामागं सगळ्यात महत्त्वाचा असा एक भाग होता की गाईचं शेण आणि गोमूत्र. आज माझ्याकडे तुम्ही जर बघितलं 3 गोधन आहे. या 3 गोधनाच्या साहाय्याने मी आज शेती करत आहे. कुठल्याही प्रकारचं बाहेरून विकत न आणता मी शेतीसाठी निविष्ठा बनवतो. यासाठी मला फक्त नॅचरल गूळ लागतो किंवा विषमुक्त गूळ लागतो, तो पण माझ्या ग्रुपमधूनच खरेदी करतो. त्यामुळे मला शेतीसाठी आज फार काही असा खर्च येत नाही मोठ्या प्रमाणामध्ये. सर सेंद्रिय शेती करण्याच्या अगोदर म्हणजे आपलं प्रोफेशन काय होतं? मी शेतीबरोबर मी टीचर होतो. ITI कॉलेजला मी मोटर मेकॅनिक या ट्रेडला शिकवण्यासाठी गेली 20 वर्षे मी टीचरचा जॉब केलेला आहे. परंतु मी 1 वर्षापासून हा जॉब सोडला. जॉब सोडताना पण मला खूप दुःख आलं, कारण की माझं टीचिंग क्षेत्रामध्ये सुद्धा माझं खूप चांगलं नाव होतं. विद्यार्थी आजही मला फोन करून विचारतात की सर तुम्ही आम्हाला शिकवायला. परंतु मला शेतीमध्ये जे भवितव्य जाणवलं आणि आज सगळ्यात जास्त माणसाला गरज आहे, हे लॉकडाऊनमध्ये पण सिद्ध झालं की आज अन्नाशिवाय आपण जगू शकत नाही. त्यामुळं मी थोडासा निर्णय घेतला आणि मी जॉब सोडून आज फुल टाईम शेतीवर काम करतो. माझ्याबरोबर माझ्यासारखे जे समविचारी शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांना ग्रुप बनवून त्यांचा सगळा विषमुक्त माल मी शहरामध्ये विकतो आणि आज माझा शेतकऱ्यांसाठीच काम करण्याचा माझा मुख्य हेतू आहे. म्हणून मी आज टीचरचा जॉब पण सोडला, चांगल्या पगाराची नोकरी सोडून आज मी शेती करत आहे आणि शेतीमध्ये पण मी चांगला पैसा मिळवत आहे. कारण की आज विषमुक्त मालाला शहरी भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे आणि ती मागणी दिवसेंदिवस वाढत आहे, पण कमी होत नाही आहे. कारण लोकांना लॉकडाऊनच्या काळामध्ये की ह्युमिडिटी पॉवर कशी वाढवायची, मग ह्युमिडिटी पॉवर फक्त गोळ्या औषधं खाऊन नाही वाढत, तर ती चांगल्या शुद्ध अन्नाने वाढते. आता आम्ही बरेच शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये लोकांमध्ये अवेअरनेस क्रिएट करत आहे. आपल्याला स्वास्थ्य हवं की स्वस्त हवं, तर आज स्वस्त न मागता स्वस्त हवं असणारे लोक खूप मोठ्या प्रमाणात आम्हाला आज आमच्या विषमुक्त भाजीपाला, फळं, धान्य, कडधान्य, घाण्याचं तेल किंवा वैदिक आटा चक्कीमधलं पीठ असेल याची मागणी करत आहेत. हे सगळं करत असताना ज्या तुमच्या मॅडम आहे मंजुश्री गुळवेताई, तर त्यांचा तुम्हाला कसा मिळाला, सपोर्ट मिळाला? बघा, संसार म्हणल्यानंतर संसाराच्या 2 ज्या चाकं आहे किंवा जे 2 आपण हात म्हणतो ते नवरा बायको आहे. जोपर्यंत तुम्हाला तुमची पत्नी साथ देत नाही तोपर्यंत तुम्ही काही करू शकत नाही. सुरुवातीला ज्यावेळेस आम्ही नैसर्गिक शेती किंवा विषमुक्त शेतीची जेव्हा आम्ही प्रयोग करायला सुरुवात केली तर त्यावेळेस ते घरच्यांना पटत नसायचं. मग कारण की त्यांचा दोष नव्हता, कारण त्यांनी कधी ऐकलेलं नव्हतं, कारण त्यांना पण कधी कुठं शाळा कॉलेजमध्ये किंवा आपल्या वडीलधाऱ्या माणसाकडे शिकायला मिळालेलं नाही. ज्यावेळेस मी पण त्यांना शिबिराला घेऊन गेलो, सहकुटुंब सहपरिवार आम्ही पाळेकर सरांचं जेव्हा शिर्डीला शिबिर केलं, नाशिक येथील ताराचंद बिलचं शिबिर केलं. सगळ्यात महत्त्वाचं की ज्यावेळेस आपण कुठं काही शिकून येत होतो तर घरी सांगायचा प्रयत्न केला की बाबा आपल्याला आता अशा पद्धतीने शेणगोमूत्र टाकून शेती करायची आहे, जीवामृत टाकून शेती करायची आहे. तर सहज हे तिला मान्य होत नसायचं, कारण का तिला कोणी कधी सांगितलेलं नव्हतं आणि तिने कुठं ऐकलेलं पण नव्हतं. पण जेव्हा मी त्यांना शिबिराला घेऊन जायचो, मग ते पाळेकर सरांचा असेल, ताराचंद बिलजींचा असेल, कनेरी मठ असेल, ज्यावेळेस त्यांचा ब्रेन वॉश झाला आणि त्यावेळेस त्यांना सेंद्रिय शेतीचं महत्त्व कळलं, विषमुक्त अन्नाचं महत्त्व कळलं, आज ते फुल सपोर्ट करत आहेत.
आणि आज तिच्याच सहकार्याने आज मी एवढं मोठं या शेतीमध्ये नाव कमवलेलं आहे. आज एवढा मोठा माल मी शेतामध्ये विकतो आहे, शहरामध्ये जाऊन विकतो शेतातला माल. आज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की आज माझ्या शेताचा जो शेतात पिकलेला जो माल आहे त्याचा भाव मी ठरवतोय आणि तो मी शहरामध्ये विकतोय. मी आज व्यापाऱ्याला बांधील नाही की मला हा माल व्यापाऱ्याला विकायचा आहे. कारण आम्ही जेव्हापासून विषमुक्त शेती चालू केली त्याच्यामध्ये आम्ही जास्तीत जास्त वापर केला देशी बियाणांचा वापर केला. कारण आज आम्ही बघितलं की हायब्रिडीकरणामुळे माणसाचं आयुष्य कमी होत चाललेलं आहे. उत्पन्न भरपूर निघतंय परंतु त्या खाण्यामध्ये जी क्वालिटी आहे त्यामध्ये असले जे काही घटक आहे अन्नामध्ये असले घटक आपल्याला मिळत नाही. म्हणून आज आजारी पडायचं प्रमाण खूप वाढलं. आमचा हा पण अभ्यास झाला शिबिरांमध्ये आणि मग आम्ही आज देशी बियाणाचा वापर जास्त केलेला आहे. आपण जर बघितलं तर माझ्याकडं सोनामोतीसारखे गहू, खपली गहू, काळे हरभरे बघा. त्या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो की इथं बघा हा एक देशी व्हरायटीचा असलेला काळा हरभरा आहे किंवा हे गुलाबी हरभरा आहे. खूप खायला चवदार आणि याची भाजी केल्यानंतर खूप चविष्ट असते खायला. तर अशा प्रकारच्या देशी वाहनावरती खूप काम केलं आम्ही आणि आज मोठ्या प्रमाणात शहरी लोक देशी व्हरायटीकडे वळलेले आहे. शोकांतिका एवढी आहे की शेतकरी हे गोष्ट करायला तयार नाही कारण शेतकऱ्याला अजून मार्केटची डिमांड माहीत नाही. शेतकरी आज पण त्याला जे शेतकऱ्यांनी केलं तेच करतो पण तो मार्केटमध्ये काय पिकतं किंवा काय विकतं किंवा लोकांची डिमांड काय यानुसार तो करत नाही. म्हणून आज शेतमालाचे भाव पडतात. तर मी शेतकऱ्यांना विनंती करतो की त्यांनी ग्राहकांना काय पाहिजे तेच पिकवलं पाहिजे आणि ती जर मार्केटची जर कधी चैन बसली. कारण आता एवढ्या सरकारच्या स्कीम येऊन राहिलेल्या आहे शेतकरी थेट ग्राहक किंवा पिकेल ते विकेल. आता आपल्या राज्य सरकारनं पण स्कीम काढली किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटची व्होकल फॉर लोकल ही एक योजना आहे. याच्या अंतर्गत जर आपण ग्रुप केले ग्रुपच्या माध्यमातून आपला माल एकत्र करून जर आपण छान पॅकिंग ग्रेडिंग करून जर शहरामध्ये विकला तर चांगले पैसे होऊ शकतात. आणि त्यासाठी तुम्हाला सगळ्यात मी शेतकऱ्यांना नेहमी आवाहन करतो की तुम्ही एकटे काहीच करू शकत नाही. जोपर्यंत आपल्या घरातील स्त्रीचं प्रबोधन होत नाही का सेंद्रिय शेती का करायची, विषमुक्त शेती का करायची, जैविक शेती का करायची, तोपर्यंत तुम्ही कधीही याच्यात सक्सेस मिळू शकत नाही. कारण ही जी गृहिणी आहे ह्या गृहिणीवर डिपेंड आहे. आज तुम्ही जर बघितलं आमच्या घरामध्ये आम्ही फक्त विषमुक्त शेतीच करत नाही तर शेणानं सारवलेलं घर असेल. आम्ही या घराला शेणाने का सारवलेलं आहे कारण आजकाल ज्या मेडिकल रेडिएशन ज्या त्या रेडिएशनपासून शेण आपलं वाचवतं. वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही निगेटिव्ह एनर्जी त्यापासून आपले शेण वाचवतं. खाली आमचं फ्लोरिंग पण तुम्ही जर बघितलं शेणानं सारवलेलं आहे. आम्ही जेवढं पारंपरिक वागता येईल तेवढं वागण्याचा प्रयत्न करतो. आमच्या आहारातील जी भांडी कुंडी आहे ती खापराची असेल, मातीची असेल, पितळ तांब काश्य असेल किंवा साबण टूथपेस्टचा न वापर करता आपल्याच अवतीभोवती आम्ही अग्निहोत्र करतो. अग्निहोत्र भस्माचा वापर करून दंतमंजन करतो किंवा गाईच्या शेणगोमूत्रापासून धूपकांडी बनवतो. घरामध्ये अगरबत्ती लावण्याची धूपकांडी वापरतो. यांनी काय होतं की घरातलं जे वातावरण आहे ते पण ऑक्सिजननी पूर्ण होतं आणि घरातल्या ज्या निगेटिव्ह एनर्जी आहेत किंवा जे डास म्हणजे ते पण पळून जातात. म्हणजे घरातलं वातावरण पण शुद्ध होतं. या शेती करण्याचा सगळ्यात मोठा फायदा झाला की 5 वर्षामध्ये माझ्या कुटुंबानं एकदाही मेडिकलमधली अर्धी गोळी खाल्लेली नाही ना डॉक्टरचा आमच्या शरीराला स्पर्श पण झालेला आहे. हे मी छातीडोक सांगू शकतो. तर मंजुश्रीताई जसं सरांनी सांगितलं सेंद्रिय शेती करण्याचा त्यांनी जसा निर्णय घेतला त्याच्यानंतर तुमची पहिली रिॲक्शन काय होती? कारण जसं माझं लग्न झालंय तेव्हापासून मी बघतीये का रासायनिक खताचा भरमसाठ वापर, कारण ऊसाचं शेत असायचं किंवा काय, तर ट्रॅक्टर टेलर भरू मटेरियल आणून यांनी शेताला घातलं आणि यांनी ज्यावेळेस निर्णय घेतला की अरे आपल्याला विषमुक्त शेती करायची गाईच्या शेण-गोमूत्र, मी म्हटलं इतक्या वर्ष तुम्ही जर रासायनिक खताचा वापर करता आणि अचानक तुम्ही शेण-गोमूत्रावर कसं काय शक्य आहे? कारण मी कधी कुठं ऐकलं नाही किंवा काय नाही. आणि त्यांनी कसं शिबिरं केलेली असायची. मग ज्यावेळेस कण्हेरीला ते गेले मध्य प्रदेशमध्ये, तिथं जाऊन त्या कण्हेरीमध्ये त्यांनी 8-10 दिवसाचं ट्रेनिंग वगैरे घेतलं. तिथून आल्यानंतर पुन्हा नाशिकला बेलजी गुरुजींचं ट्रेनिंग होतं. तर तिथल्या त्या शिबिराला, कारण शिबिरामध्ये काय असतं, कारण जॉईंट फॅमिली होती, कधी काही माहीत नव्हतं. मग शिबिरामध्ये काय असतं, काय शिकवलं जातं, तिथं गेल्यावर ते मला माहीत पडलं. मग तिथं गेल्यानंतर ज्यावेळेस त्यांनी शिकवलं का म्हणजे तुमच्या अवतीभोवती असणारी जी झाडं वगैरे आहे त्याच्याच पानांचं, त्याच्याच फळांचं आणि जी आपली गौमाता आहे तिचं शेण म्हणजे तुम्ही फक्त खत म्हणून वापरता, पण ते कशा पद्धतीनं त्याच्यावर प्रोसेस करून तुम्ही वापरू शकता, हे बारकावे ज्यावेळेस तिथं शिकवले गेले आम्हाला. मग त्यानंतर मग घरी आल्यावर आम्ही ते सुरू केलं आणि तिथं मग भरपूर असं म्हणजे अनेक महिला पण आलेल्या होत्या, पण प्रमाण कमी होतं आणि पुरुषांचं जास्त होतं. मग तिथं गेल्यावर आणि का असं ज्यावेळेस घरातील स्त्री हे सगळं शिकते ना, कारण सरांचं नेहमी माझ्यावर एक नेहमी एक वाक्य म्हणायचे का तू काम भरपूर करते पण 100% जे पाहिजे ना
ते देत नाहीये 100%. मग ते शिबिरात गेल्यावर कळालं. कारण हे काय भरपूर काही सांगायचे, शिकवायचे, पण प्रॉपर आणि ते प्रत्यक्ष पाहणं आणि ऐकणं याच्यात फरक असतो. खूप फरक असतो. मग तिथं गेल्यानंतर मग त्यांना काही सांगायची गरज नाही पडली. मग जो सपोर्ट पाहिजे तो माझा आणि माझा मुलगा आणि माझी मुलगी आता सध्या मामाच्या घरी आहे, तर ती माझ्या घरची लक्ष्मी आहे. तर ती आम्ही जे फॉलो करतो ना ते कंटिन्यू ते सगळं करत राहतीये. आणि आता जे तुम्ही तुमची दिनचर्या ठरवली, ज्याबाबत सरांनी सांगितलं, तर ती नेमकी तुमची दिनचर्या कशी आहे ती आम्हाला सांगा. सर्वप्रथम तर सकाळी लवकर उठल्यानंतर सर्वजण आंघोळ वगैरे आवरल्यानंतर गायींचं वगैरे, तर तोपर्यंत अग्निहोत्राचा टाईम होत असतो. आम्ही नित्यनियमाने अग्निहोत्र करत असतो. ते झाल्याच्या नंतर मग काढा वगैरे काय घेणं, गायींना चारा वगैरे घालणं, त्यानंतर बाकीची मग स्वयंपाक वगैरे, शेतीची कामं, बाकीचं आहे ते पण. आणि त्याच्यानंतर मग असं व्हिजिटर वगैरे येत असतात, तर मग सर घरी असेल तर ते माहिती देतात. आणि जर मी घरी असेल एकटी तर मी माझं काम टाकून मग मला जेवढी माहिती आहे तर त्या पद्धतीनं मी त्यांना ती माहिती देत राहते. नक्कीच नक्कीच. आम्ही आल्यानंतर जो काढा घेतला होता तुमच्याकडे, साधारण चहाचा आग्रह असतो, पण तुमच्याकडचा जो काढा पिला, तर तो काढा कशा पद्धतीने तुम्ही बनवतात आणि त्याचा फायदे काय काय आहेत, तर हे आम्हाला सांगा. मी तुम्हाला काढा बनवला ज्यावेळेस माझ्या शेतामध्ये मला जे अवेलेबल गोष्टी असतात तर त्या मी वापरत असते. आता तुळस तर नेहमी माझ्या दारात तुम्ही बघितली आहे भरभरून आहे. तुळस, गवती चहा, ओली हळद, आलं, आपण ओवा वगैरे हे करू शकतो, बेलाची पानं, गुळवेल त्यात प्रॉपर म्हणजे तो कंटिन्यू असतो. आणि इतर वेळेस पण तुम्हाला वाटलं त्यात वेगळा काही सेंट हे करायचं तर त्यात लिंबूची पानं, पेरूची पानं, आंबा वगैरे असं पण तुम्ही ॲड करू शकता, बेलाची पानं. तर यावर प्रत्येकाला रोज वेगळा वेगळा टेस्टने आपण आणि त्याची फायदे तर भरपूर काही आहेत का, जेणेकरून चहामध्ये बघा 80 प्रकारचे म्हणजे ते पेल्याने ॲसिडिटी वगैरे हे होत राहतं. आणि चहा जर पिलं तर पुन्हा प्यावं प्यावं असं वाटतं का, तर ते एक व्यसनागत होऊन जातं. तसं काढ्याचं नाही आहे. काढा तुम्ही कधी पण पिया, त्याने काही त्रास होत नाही आहे. जे खाल्लेलं पचन वगैरे म्हणजे खाल्लेलं असतं तर पचन पण छान होतं. मग ते आपण म्हणजे आता मी तुम्हाला तो काढा बनवला होता तर त्यात मी गुळवेल घातलं, गुळवेल, तुळस, गवती चहा आणि त्यात थोडंसं ओली हळद आणि ते वापरलं, गूळ वापरला चवीपुरता आणि पाणी, बस एवढ्यामध्ये तो काढा एकदम मस्त. आणि हे सगळं करत असताना तुम्हाला म्हणजे ह्या सेंद्रिय शेती किंवा जी दिनचर्या तुम्ही ठरवलेली आहे, तर त्याचं अनुसरण करत असताना तुम्हाला सुरुवातीला काय काय अडचणी आल्या? सुरुवातीला तर म्हणजे शिबिरामध्ये जाण्याच्या अगोदर तर अग्निहोत्राला वगैरे काय उठायचं, काय वाटायचंय, काय उठल्यावर रोज काय, पण त्याचं महत्त्व कोणत्याही गोष्टीचं ज्यावेळेस आपल्याला महत्त्व कळतं ना, तर आपण मनापासून ती गोष्ट करतो आहे. आणि लागणारं साहित्य पण कमीच आहे त्यासाठी. हां, त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं हे मला विचारायचं. अग्निहोत्रासाठी आपण मातीचं भांडं पण मिळतं, पण ते जास्त काळ न टिकत, तर मग तांब्याचं भांडं ते आहे, पिरॅमिडच्या आकाराचं असतं. त्याच्यासाठी अखंड तांदूळ पाहिजे असतो, गावरान गाईचं तूप पाहिजे असतं, ते पण कमी प्रमाणात लागतं. आणि गावरान गाईची गौरी पाहिजे असते शेणापासून बनवलेली. आणि जसं शेतीमध्ये आता जे आपण बघितलं ज्या गोष्टी, तर तिथं तुम्ही कशा प्रकारे मदत करतात सरांना? सुरुवातीला तर हे कॉलेजला असल्यामुळं त्यावेळेस माझी धावपळ होऊन जायची. मी एका शिक्षकाची बायको होती, त्यावेळेस मला इतका आराम नाही मिळाला, ज्यावेळेस शेतकऱ्याची बायको असून त्याच्यामध्ये. मी खरंच गर्वानं सांगू शकते का जोपर्यंत ते कॉलेजला होते, एक शिक्षकाची बायको, खूप माझी ट्रॅजेडी व्हायची. कारण त्यांचं शिबिर डोक्यात ते असायचं, कारण त्यांना शिकण्याची जी हौस होती, शेतीमध्ये मी नवीन नवीन काय करणार. मग त्यांचं ते कॉलेज, त्याच्या व्यतिरिक्त त्यांचं कंटिन्यू म्हणजे शिबिरांचं हे असायचं. नंतर आल्या गेल्यांचं म्हणजे घरातला करता माणूस ज्यावेळेस घरात नसतो त्या स्त्रीला जाऊन विचारावं का बाई तुझ्यावर काय व्यक्ती आहे म्हणून, तशी गत माझी व्हायची. हे असून पण घरात नसल्यासारखे असायचे. पण आता मी शेतकऱ्याची बायको आहे ना,
तर आमचं जेवणं वगैरे सोबत असतात. सकाळची दुपारी जरी काही खायचं असलं सगळे आम्ही सोबत, संध्याकाळी पण सगळं मिळून मिसळून. कारण जीवन पहिल्यासारखं नाही राहिलं आहे, पाण्याच्या बुडबुड्यासारखं कधी काय. जो पुरेसा वेळ आहे तो आता आम्ही पूर्ण फॅमिली एकमेकांना देतो. सोबत जो काम करतो, सोबत जो भाजीपाला लावणं म्हणा, ते उगवणं आणि ती भाजी आणून खाणं, तो आनंद वेगळाच आहे. तो शब्दात सांगणं अशक्य. छान छान. आता अजून म्हणजे पुढे चालून अजून काय काय करण्याची तुमची इच्छा आहे? म्हणजे दोघांना पण हा प्रश्न आहे, आधी तुम्ही सांगा. मला तर असं वाटतं का म्हणजे स्त्री म्हटलं ना तर घरातलं मेन हे आहे. कारण एका स्त्रीला माहीत असते, एका आईला माहीत असतं, बायकोला माहीत असतं, म्हणजे घरातली कोणतीही स्त्री का आपल्या मुलाला, आपल्या कुटुंबाला काय द्यायचं, चांगलं काय आहे त्याच्यासाठी. ज्यावेळेस ती हे शिकतीये का बिना केमिकलचं घातल्याने याचे इतके फायदे होतात, हे होतात आणि विरुद्धार काय, कशासोबत काय खावं, काय नाही खावं, ज्यावेळेस तिला कळतं तर ती आपोआप तो स्वयंपाक त्या पद्धतीनं बनवून आणि मन पण एकदम प्रसन्न ठेवून. कारण आपण ज्या वातावरणात ते स्वयंपाक बनवतो तो प्रसाद बनायचा की त्याचं वेगळं काही बनायचं हे तिच्या हातात असतं. ज्यावेळेस ती प्रसन्न तर तो स्वयंपाक पण प्रसाद म्हणून बनला जातो आणि पूर्ण घराचं जे माइंड आहे म्हणजे डोकं त्यावरती त्याचे विचार बदलले जातात. निश्चितच. सर तुम्ही काय सांगाल? आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी एकच शेतकऱ्यांना विनंती करतो की त्यांनी जास्तीत जास्त विषमुक्त शेती करण्याकडं वळावं. सगळ्यात पहिलं त्यांनी आपल्या कुटुंबासाठी विषमुक्त अन्न पिकून घरी खावा आणि त्यानंतर त्यांना त्याचे फायदे कळल्यानंतर त्यांनी मग इतरांना पण ते सांगावं आणि आपल्या खाणारा जो ग्राहक आहे त्याला पण हक्काने सांगावं की बाबा हा विषमुक्त माल आहे, तुझ्या कुटुंबाचं आरोग्याने सुधारणार आहे. तर माझी कळकळीची विनंती सगळ्या शेतकऱ्यांना की त्यांनी जास्तीत जास्त विषमुक्त शेतीकडे वळावं. माध्यम कुठलाही वापरा, परंतु विषमुक्त शेती आज ही काळाची गरज झालेली आहे. आज आपण बघतो मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये डॉक्टरांचे खूप मोठे दवाखाने होत आहे, मेडिकल होत आहे. तर याला ते कारणीभूत नसून आपण पिकवणारा शेतकरी कारणीभूत आहे. जर बारकाईने अभ्यास केला तर आपले खापर पंजोबत 150 वर्ष जगत होते आणि आज आपलं मानवी जीवन जर बघितलं आपण आजचं कलियुगातलं तर 60-70 वर्षालाच आपण आज माणूस म्हातारा होत आहे. सगळ्यांचे प्रॉब्लेम चालू झाले की हाडं दुखतात, जॉईंट दुखतात. याला कारण काय आहे की आज आपण खात असलेलं रिफाईंड तेल असेल किंवा पांढरं मीठ खात असेल, समुद्री मीठ खात असेल किंवा पांढरी साखर खात असेल तर याला सगळ्यात बेस्ट पर्याय दिलेला आहे आयुर्वेदाने. आज गूळ तुम्ही मोठ्या प्रमाणात खाऊ शकता, सैंधव मीठ खाऊ शकता, लाकडी घाण्याचे तेल खाऊ शकता. लाकडी घाण्याचे तेल जर तुम्ही खायला सुरुवात केली तर खेड्यागावामध्ये तरुण मुलांना रोजगार पण उपलब्ध होऊ शकतो. जर मागणी आली तर ते लोक प्रोजेक्ट लावून माझ्यासारखा सप्लाय पण देऊ शकतात. म्हणून मी विनंती करतो, खाणाऱ्यांना विनंती करतो आणि पिकवणाऱ्यांना विनंती करतो की तुम्ही विषमुक्त अन्नाचा आग्रह धरा. ज्याप्रमाणे तुम्ही फॅमिली डॉक्टर नेमलेला आहे तर फॅमिली डॉक्टरपेक्षा आज तुम्हाला फॅमिली शेतकरी पाहिजे की जो आपल्याला विषमुक्त अन्न देऊ शकतो आणि तो आपल्याला स्वस्त नसून स्वास्थ्य देईल असा एक शेतकरी आपण निवडावा, एवढीच विनंती माझीवाली. निश्चितच पुढाकार 24 तासच्या माध्यमातून आपण सगळ्यांना सांगण्याचा हाच प्रयत्न करणार आहोत की प्रत्येकाने विषमुक्त अन्न खाण्याकडे प्राधान्यक्रम द्यावा. आणि मंजुश्रीताई तुम्ही आणि गुळवे सर तुम्ही आपल्या कार्यक्रमात आलात आणि तुमचं जे काही अनुभव आमच्याशी शेअर केलेत त्याबद्दल तुमचे खूप आभार.